मुद्दा असा की जर समजा म्हणजे पक्ष फोडला ह्याच्याबद्दलचं जर त्याच्याबद्दलचं दुःख असेल तर त्यांच्या मते त्याची सुरुवात किंवा त्याचं कारण तुम्हीच झालेले होतात किंवा तुम्हीच होतात. मला वाटतं जसं मी सांगितलं आहे ना, तर उत्तर देणार नाही. पण विश्वासार्हतेबद्दल बोलायचं झालं तर आपण ऑनलाईन पोल घ्या, लोकांमध्ये सर्वे घ्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती एका बाजूला आणि अख्खा भाजप वरपासून खालपर्यंत एका बाजूला. आपण पोल घेऊया ना लोकांमध्ये. विश्वासार्हता कोणाची जास्त आणि शब्द कोणी मोडला असेल आणि शब्द कोणी दिला असेल हे आपण लोकांना विचारा इमेज वाईज. अच्छा, बरं. आता आपण मगाशी बोलताना आपण उद्योगांबद्दल आणि या सगळ्यांबद्दल बोलत होतो, डेव्हलपमेंटबद्दल, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल. पण आपण जर बघितलं तर असं एक चित्र दिसतं की जेही काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दलचं होतंय मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे किंवा शिवसेना आडकाठी आणतायत. मग ते मेट्रो असेल किंवा कुठला रस्ता असेल किंवा प्रोजेक्ट्स असतील. जे प्रोजेक्ट्स गेल्यानंतर आपण रडतो किंवा गळा काढतो, जेव्हा ते प्रोजेक्ट्स येणार असतात तेव्हा आपणच सगळ्यात आधी त्याला विरोध करतो. तर मग हा दुटप्पीपणा नाही का, की प्रोजेक्ट येतोय म्हटलं की आपण त्याला विरोध करायचा. मग तो कधी ऑइल रिफायनरी असेल, कधी कुठलं तरी पोर्ट असेल, आणि जेव्हा ते जातं तेव्हा आपण परत गळा काढायचा की महाराष्ट्रातनं ते इकडं गेलं तिकडं गेलं. तर म्हणजे ह्या दोन्ही डबल ढोलकीला काय म्हणणार आपण? म्युझिक. कारण तुम्हाला सांगतो, आता हे तुम्ही खरोखर चांगला प्रश्न विचारले. कारण विजन म्हटल्यानंतर मला वाटतं आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन बरोबर आहे आपण ह्या गोष्टींवर बोलायलाच पाहिजे. उद्योग खातं एक, इन्फ्रास्ट्रक्चर हे एक. आता जेव्हा आपण उद्योग खात्याबद्दल बोलू तेव्हा अक्षरशः भाजपला जे करायचं आहे तर राख रांगोळी. राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला. सांगतो का, आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स आपल्याला नको आहेत किंवा आपल्याला जड जाणारे प्रोजेक्ट, जसं जैतापूर, आपण त्यावेळी पण विरोध केला काँग्रेसचं सरकार असताना आणि भाजपचं पण सरकार असताना. तो प्रोजेक्ट आपण बघा आता 10 वर्ष कशा स्थितीमध्ये. तुम्हाला मला नाही, पूर्ण माझा त्याच्याबद्दलचा दुटप्पीपणा हा की जैतापूरच्या नंतर तुम्ही एक्झॅक्टली मी तुम्हाला तिथेही सांगतो. तुम्ही नंतर विरोध नाही, करत नाही, नाही, राहिला. तुम्हाला सांगतो, पुढे सांगतो. आता जैतापूर असेल हा न्यूक्लिअर प्लांट आहे, बरोबर आहे. तसाच दुसरा कुठचा येत होता, नाणारचा प्लांट येत होता. आता नाणार असेल किंवा जैतापूर असेल, रत्नागिरीच्या स्थानिक लोकांना जर तो नको असेल आणि त्यांना माहिती असेल की ते राख होणार आहे, अक्षरशः जे प्रदूषण करणारे उद्योग आहेत, जे फ्युचरचे इंडस्ट्रीज नाही आहेत. जैतापूरमुळे काय प्रदूषण तुम्हाला होणार सांगतो ना, न्यूक्लिअरसाठी तुम्हाला न्यूक्लिअर वेस्ट किती जनरेट होतोय माहिती आहे का, रेडिओ ऍक्टिव्हिटी त्याची किती होऊ शकते का. बरं, जिथे जैतापूर आहे तिथे फॉल्ट लाईन आहे, हे आपल्याला माहिती आहे का. तर मुद्दा असा आहे माझा की जैतापूर असेल किंवा नाणार असेल, बेसिकली रिफायनरी आता जगात कुठेही नवीन रिफायनरी जेवढ्या मोठ्या स्केलवर ही येत होती तेवढी खरोखर येणार आहे का. दुसरं म्हणजे ज्याच्यातून प्रदूषण होणार आहे हे सगळं आपल्याकडे. पण सेमी कंडक्टरचा प्लांट कुठे नेतो जिथे प्रदूषण होणार नाही, जो आम्ही महाराष्ट्रात आणत होतो गुजरातला. बल्क ड्रग पार्क जे आपण साधारणपणे रोह्यात आणणार होतो, मेडिकल डिव्हाइस पार्क ऑरिक सिटीत आणणार होतो, एअरबस टाटाचा प्लांट आपण मिहानला आणणार होतो. हे सगळे जे क्लीन इंडस्ट्रीज आहेत, जे चांगले इंडस्ट्रीज आहेत, ज्याच्यातून जॉब्स निर्माण होतील, हे सगळे चाललेत कुठे, गुजरातला. चाललेत नाही, पाठवले जातात. एअर इंडिया, ACC सिमेंट, कितीतरी अशा गोष्टी आहेत. आता डायमंड बोर्स, BKCमध्ये डायमंड बोर्स नाही का, वर्षानुवर्ष आपल्याकडे पंचरत्न नावाची इमारत आहे दक्षिण मुंबई, तिथून BKCला आलं. BKCहून सुरतला जायला काय ना फोर्स केलं गेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, गुजरात ही ड्राय स्टेट बोलली जाते, गिफ्ट सिटीमध्ये कोणी जात नाही म्हणून त्यांना तिथे दारू सुरू करायला लागली, तरी कोणी तिथे जात नाहीये. आता ढोलेरा जे नावाचं गाव आहे जिथे वेदांता फॉक्सकॉनवाले ज्यांना पाठवलं होतं, आपण तळेगावमध्ये आणत होतो. तुम्ही तळेगावची स्थिती बघा, तळेगाव जेवढं प्रगत झालं सगळ्याच सरकारांनी काम केलेलं आहे. ढोलेरामध्ये गेली 25 ते 30 वर्ष भाजपचं सरकार आहे गुजरातमध्ये. ढोलेरात वेदांता फॉक्सकॉन गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की कमीत कमी 8 वर्ष लागतील ढोलेरात सुरू करायला. फॉक्सकॉननी पुल आउट केलं, सांगितलं आम्ही तुमच्या देशात सेमी कंडक्टर बनवू शकत नाही. नुकसान कोणाचं झालंय, देशाचं झालंय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये ह्या सगळे इंडस्ट्रीज जे येत होत्या, मध्ये व्हाईट पेपर पण आलेला, मला वाटतं टाइम्स आणि 1-2 पेपरनी छापलं, जे महाविकास आघाडीच्या काळात सगळे जे इन्व्हेस्टमेंट आली 6.5 लाख कोटीची, त्याच्यातून साधारणपणे 90% इन्व्हेस्टमेंट ही कन्वर्ट झाली फॅक्टरीजमध्ये आणि त्याचं काम सुरू झालं. 2च इंडस्ट्रीज अशा होत्या ज्यांना आम्हाला MEAनी सांगितलं की ह्या इंडस्ट्रीज थोडं आपलं त्या देशाबरोबर, मूळ जो देश आहे, थोडं वाद चालू आहे, नंतर बघा. पण सांगायची गोष्ट ही की वरती भाजपचं सरकार असताना पण आमचं इंजिन चांगलं चाललं होतं, इंडस्ट्रीज येत होत्या, जॉब्स मिळत होते. त्यावेळी कृषी खात्याला पण जेव्हा जेव्हा काही पीक पाण्याला नुकसान झालं असेल, बरोबर आपण मदत पोहोचवलेली आहे. अजूनही तुम्ही शेतकऱ्यांना विचारा, ते सांगतात उद्धव साहेबांच्या काळातली मदत आम्हाला पोहोचायची, कर्जमुक्ती पोहोचली, ह्या सरकारने 1 रुपया नाही दिला. बरं, ह्याच बाजूला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलत असाल तर आज मी ह्याच मंचावर सांगतो तुम्हाला, काही मुंबईतले ठराविक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स
मग मुंबईतले असतील, पुण्यातले असतील. आत्ता ह्यांची घाई गडबड चालली आहे कोस्टल रोडचं इनॉग्रेशन करायची, उद्घाटन करायची. पहिलं 19 तारीख ठरली, मग 26 ठरली, मग 29 ठरली, मग 3 तारीख ठरली. आता पुढची तारीख मला माहित नाही. आमची जशी कोर्टाची केस सुरू तसं हे तारीख पे तारीख चालू आहे. पण हे सगळं सुरू असताना कोस्टल रोड 2013 पासून 23 पर्यंत पूर्णपणे एका व्यक्तीचं ड्रीम होतं, एका व्यक्तीचं एक्झिक्युशन होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्ही माझ्या ट्विटरवर जाऊन पहा, केंद्र सरकारनी, भाजपच्या केंद्र सरकारनी 2014 ते 17 मुंबई महानगरपालिकेला परवानग्या दिल्याच नव्हत्या कोस्टल रोडसाठी. मी 2-3दा, तेव्हा जावडेकर साहेबच पर्यावरण मंत्री होते, त्यांना जाऊन भेटलो होतो, ट्विट केलं होतं, पत्र लिहिली होती, सगळं केलं होतं. दुसरी गोष्ट, ठीक आहे, ह्यांनी इनॉग्रेशन करावं, ह्यांनी मोठे बॅनर लावावे, ॲडव्हर्टाईज द्यावं, सगळं करावं, हे शिवसेनेचं काम आहे. ट्रान्स हार्बर लिंक, ठीक आहे, त्यांनी आता ब्रँडिंग केलंय, अटल सेतू वगैरे, पण 85% काम, म्हणजे जानेवारी 2020 पासून 22 पर्यंत 85% काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. मी प्रत्येक महिन्यात, आपले पण रिपोर्टर्स असायचे, जाऊन पाहणी करून यायचो. ज्या काही अडचणी असायचं ते समोर असायचं, आम्ही सोडवायचो. MTHLचं काम असेल ना, मी पुढे जातो. एकनाथ शिंदे चांगलं काम करत होते ना मंत्री म्हणून. ते यायचे का याचा बघा अर्थ तुम्ही. ते यायचे का बघा. ठीक आहे, तर जाऊ द्या, आता मी असं करत नाही त्यांच्यासारखं, सोडून द्या. पण तिसरी गोष्ट, नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर आमच्या काळात काम सुरू झालेलं. दहिसर मीरा रोड आमच्या काळात काम सुरू झालेलं आहे. एस्केलेशन त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एस्केलेशन किती हजार कोटीचं केलंय बघा. GMLR आमच्या काळात काम सुरू झालंय, त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला आणि 3 ते 4 हजार कोटी वाढवून आता काम सुरू करतात परत कॉन्ट्रॅक्टरसाठी. मग परत आपलं पुण्याचं एअरपोर्ट आमच्या वेळीचं काम आहे. आता पुण्याच्या एअरपोर्टची परिस्थिती अशी आहे की पुण्याचे नवीन एअरपोर्ट तर रद्द झालेच आहेत, पण गंमत अशी आहे की जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरची बोलणं जेव्हा येतं तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये MTHL 3 महिने तयार असूनही ह्या सरकारने उद्घाटन केलं नव्हतं. डिलाय रोड 1 महिना तयार असूनही ह्या सरकारने उद्घाटन केलं नव्हतं. दिघा रेल्वे स्टेशन 9 महिने तयार होतं, केंद्र सरकारचं काम 9 महिने तयार होतं, लाईट पंखे रोज चालायचे, साफसफाई व्हायची, पण उद्घाटन केलं नव्हतं. उरण लाईन 6 महिने तयार होतं, उद्घाटन केलं नव्हतं. पुण्यात आत्ता पण 3 महिने झाले. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो स्टेशन 3 महिने तयार आहे, सगळं क्लिअर झालंय, पण उद्घाटन केलं नाहीये. मग परत वरळी शिवडी कनेक्टर काम स्लो डाऊन केलंय. जर आमचं सरकार असतं तर कोस्टल रोडचं उद्घाटन ऑक्टोबरमध्ये झालं असतं, डिसेंबरमध्ये झालं असतं 2023च्या. नोव्हेंबर 2023 मध्ये MTHL झालं असतं, ऑक्टोबरमध्ये वरळी शिवडी कनेक्टर झालं असतं. पुण्यात अजून एक तुम्हाला सांगतो, मेट्रोसारखंच टर्मिनल 2 नवीन टर्मिनल जुन्या एअरपोर्टमध्ये तयार आहे. 6 महिने झाले, उद्घाटन झालं नाहीये. हे कशासाठी थांबतोय आपण? आज आपण पहा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेर पूल पूर्णपणे तयार आहे. 20 दिवस झाले, ट्रॅफिक अजूनही होतंय, पण VIP ची वेळ नाही किंवा ॲडव्हर्टाईजचे स्लॉट मिळाले नसतील, तुम्ही तरी देऊन टाकत आहे ना, नाहीतर उद्घाटनच होणार नाहीये. काय झालंय मुद्दा असा की ब्रँडिंग केल्याशिवाय उद्घाटन करायचं नाही, हा प्रॉब्लेम झाला. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मेट्रोसाठी पण भाजपा खोटं बोलत आहे. मेट्रोसाठी स्पष्ट भूमिका आम्ही घेतली होती. मेट्रो 3चं काम कुठेही थांबलं नव्हतं, 1 दिवस सुद्धा थांबलं नव्हतं. आम्ही जे थांबवलं होतं ती कारशेड थांबवली होती, ती कारशेड नंतर पण होऊ शकते, पण आम्ही याच्यात 10,000 कोटी मुंबईचे वाचवत होतो, महाराष्ट्राचे वाचवत होतो. गंमत तुम्हाला सांगतो, इथून पुढे जो कांजूरमार्गला जी जागा आपण ओळखून घेतली होती, 102 एकरची जागा होती, तिथे मेट्रो 3, मेट्रो 6, मेट्रो 4 आणि मेट्रो 14 ह्या 4 मेट्रोचं आपण एक कॉमन डेपो बनवत होतो, एक कारशेड बनवत होतो. ह्या एकाच जागेतून कांजूरमार्गमधून साधारणपणे 4 ते 5 कोटी जनता ही महाराष्ट्रात कनेक्ट झाली असती. MMR मधली 2.5 कोटी जनता आपली कनेक्ट झाली असती. एकाच कारशेडमधून आपलं सिस्टीम सगळं चाललं असतं, क्लिनिंगचं पूर्ण एकत्र झालं असतं, आणि जे लँड एक्विजिशनची कॉस्ट आहे ती सगळी वाचली असती. 2,500 कोटीत आपलं झालं असतं, 10,000 कोटी वाचले असते. पण ह्या सरकारला करायचं काय होतं, मेट्रो 3चं आरेमध्येच करायचं होतं, इगो केला त्यांनी. मेट्रो 6चं त्यांना जागा नाही, आता ते अक्वायर करतील किंवा कांजूरमार्गलाच आणतील. मेट्रो 4 ठाणे जिल्ह्यात कोणी जागा घेतल्यात आणि ती सरकार कोणाची जागा घेते आता पुढे हे तुम्ही शोधा. मेट्रो 4 पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात कुठची जागा कोण घेणार आहे हे तुम्ही शोधा, पण कॉन्ट्रॅक्टर्सला पैसे द्यायचे म्हणून यांनी 10,000 कोटी महाराष्ट्रावरचं बोजं वाढवलं. आता गंमत अशी झाली आहे, आमच्या वेळी लिटिगेशन कोणी केलं होतं की ही आमची जागा आहे, सॉल्ट डिपार्टमेंटनी. मागच्याच महिन्यात सॉल्ट डिपार्टमेंटनी कोर्टात सांगितलं की नाही, आता आम्हाला काही या जागेशी देणं घेणं नाही आहे, तुम्ही जे करायचं ते करा. मग दुतप्पीपणा कोणाचा आहे, डबल ढोलकी कोणाची? कारण केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, मुंबई महानगरपालिका असो, MMRD असो, MMRC असो, देश एकच आहे ना. मग देशाची जर संपत्ती आपण वाचत असू, देशाचे पैसे वाचत असू करदाराचे, तर मग इथे राजकारण करण्याची काय गरज होती? जर तिथे आत्ता कांजूरमार्गमध्ये डेपो झाला असता, आत्तापर्यंत तयार झाला असता, 3, 6, 4, 14 नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि MMR
ह्या चारही दिशांना आपण जोडू शकलो असतो आणि जास्तीत जास्ती कम्प्युटर बेस एका ठिकाणून सुरू करू शकलो असतो पैसे वाचवून. पुन्हा एकदा मी सांगतो, मेट्रो 3चं काम एक दिवस सुद्धा थांबवलं नव्हतं आपण. आता गोस्लो कोणी केलंय? तर ह्या भाजपा आणि भाजपा प्रणित खोके सरकारने केलंय. सगळीकडे त्यांना गोस्लो करतायत कारण त्यांना उद्घाटनं निवडणुकीच्या तोंडावर करायची. आदित्य, म्हणजे शिंदे आणि त्यांच्याबरोबर इतके आमदार आणि खासदार